सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार श्रोतहो. आज रजनीताई आपल्याला वणीच्या सप्तशृंगी मातेसंबंधी माहिती सांगणार आहेत. रजनीताई, मला असं विचारायचं होतं की महाराष्ट्रामध्ये देवीची 3.5 शक्तिपीठं आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर देवीचं पीठ म्हणजे नक्की काय? सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेष जंतुम स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान् ददासि. दारिद्र्य दुःख भयहारिणिका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता. अंबा माता की जय. महाराष्ट्रातील 3.5 पीठ आहेत देवीची, त्यापैकी एक वणी इथलं सप्तशृंगी आहे. आता तुम्ही असं विचारताय की पीठ म्हणजे काय असतं, तर ज्या ठिकाणी शक्तीचा जास्त प्रादुर्भाव आपल्याला दिसतो किंवा ज्या ठिकाणी शक्तीचा प्रभाव जास्त दिसतो ते आपण शक्तिपीठ आहे असं म्हणतो. पण मुळात कसं आहे की सती जेव्हा दक्ष यज्ञामध्ये सती गेली योगाग्नी लावून, त्यानंतर शंकराने तिचं कलेवर घेऊन ते खूप दुःख केलं आणि सगळीकडे फिरत राहिले. तर त्यावेळेला विष्णूने त्या सतीच्या देहाचे सुदर्शन चक्राने तुकडे केले आणि ते तुकडे जिथे जिथे पडले त्या ठिकाणी एक शक्तिपीठ तयार झालं. त्यापैकी जे महत्त्वाचे अवयव असतात तर त्या ठिकाणी जास्त म्हणजे प्रकर्षाने देवीची उपासना केली जाते. त्याचा पीठाची 108 पीठ आहेत. महाराष्ट्रामध्ये जी 3.5 पीठं, म्हणजे भारतात पण 3.5 पीठं प्रमुख आहेत आणि महाराष्ट्रात पण 3.5 पीठ आहेत. त्यामधलं वणीची सप्तशती हे अर्धपीठ आहे. आता हे सप्तशती जी आहे, हे सप्तशृंगी देवी जी आहे ती महिषासुरमर्दिनी आहे आणि तिथे सप्तशतीच्या पाठाला महत्त्व आहे. हे गाव कुठं आहे तर ते नाशिक जिल्ह्यामध्ये येतं. त्याच्या डोंगराला तिथल्या 7 शिखरं आहेत म्हणून त्याचं नाव सप्तशृंग असं पडलं. सप्तशृंग गड म्हणतात. त्या डोंगराच्या पायथ्याशी नांदुरी नावाचं एक गाव आहे. ही सप्तशृंगी देवी चांदोर गडावर आहे. हा डोंगर समुद्र सपाटीपासून 4659 फूट उंच आहे आणि या डोंगरातून गिरणा किंवा गिरणा नदी उगम पावते. सप्तशृंगी मातेची कथा काय आहे आणि ती कोणी कोणाला सांगितली आहे? ती कथा ही मुळात कोणी सांगितली तर महर्षी व्यास जनमेजय राजाला ही कथा सांगतात. पूर्वी देवदानवांमध्ये घनघोर युद्ध झालं. मग ते सततच चांगल्या वाईटाचा संघर्ष चालूच असतो जगामध्ये, पण हे जास्ती जोराचं म्हणजे घनघोर युद्ध होतं. महिष नावाचा असुर होता. त्याने उग्र तपश्चर्या केली. त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्या असुराने ब्रह्मदेवाला अमरत्व मागितलं. पण अमरत्व कोणालाच देता येत नाही, ब्रह्मदेवांना सुद्धा तो अधिकार नाही. ब्रह्मदेव म्हणाले की जो जन्मतो त्याला मृत्यू अटळ आहे, तेव्हा अमरत्वाशिवाय दुसरा कुठलाही वर माग. मग महिषासुराने असा वर मागितला की मला देव, मनुष्य, दैत्य, पुरुष यांच्याकडून मृत्यू येऊ नये. मग राहिला कोण तर स्त्री. तर एका स्त्रीकडून मला मरण यावं, कारण मी इतका बलाढ्य आहे की कोणतीही नाजूक स्त्री मला मारू शकणार नाही. तर त्याला गर्व होता आणि ते बरोबरही आहे, त्याचं प्रचंड बळ असल्यामुळे ब्रह्मदेव त्याला म्हणाले तथास्तु. या वराने साहजिकच महिषासुर असुरच होता, उन्मत्त झाला. त्याच्याकडे चिक्षुर, ताम्र, असिलोमा, बिडाल असे एकापेक्षा एक बलवान सेनानी होते. महिषासुराने सर्व पृथ्वी जिंकली. त्याने इंद्राला स्वर्ग सोडून द्यायला सांगितलं. स्वर्गातही गेला तो. इंद्राने ते नाकारलं. नंतर देवदानवांचं युद्ध झालं. महिषासुराने देवांना हरवलं, साहजिकच आहे. देव भगवान विष्णूंना शरण गेले. महिषासुराला कोणती स्त्री मारू शकेल
याचा देवांना प्रश्न पडला. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की आपण सर्व देवांच्या तेजापासून एक स्त्री निर्माण करू, ती महिषासुराला मारेल. आता काहीतरी युक्ती त्यांना करावीच लागली. आणि जेव्हा जेव्हा संकट येतात ना, तेव्हा तेव्हा आईनेच वाचवलेलं आहे. आणि तेच देवीचं तेच रूप आहे. म्हणून तर आईचा आधार लागतो ना सगळ्यांना. आपण लागल्यानंतर सुद्धा अगं आई गो म्हणतो, आणि भीती वाटली तर बापरे म्हणतो, हो की नाही? तेव्हा आई आपल्याला सांभाळतच असते. तेव्हा नंतर सर्व देवांच्या शरीरातून एक तेज बाहेर पडलं. हे तेज पिवळ्या, निळ्या, रुपयाच्या अशा अनेक रंगाचं होतं. या सगळ्या तेजांच्या मिश्रणातून एक सुंदर विस्मयकारी अशी स्त्री निर्माण झाली. ती त्रिगुणा, महालक्ष्मी, विश्वमोहिनी, सरस्वती आणि अष्टादशभुज. ती जी होती ती 3 रंगाची अशी होती. तिचे मुख शुभ्र, डोळे काळे, ओठ लाल होते. शंकराच्या तेजाने तिचं मुख गौरवर्ण होतं. शंकर हे सफेद वर्णाचे, पांढरे शुभ्र वर्णाचे. यमाच्या तेजाने केस काळे, कुरळे आणि लांब सडक केस होते. अग्नीच्या तेजाने डोळे तेजस्वी होते. वायूच्या तेजाने तिचे कान झाले. तिचे नाक तिळाच्या फुलाप्रमाणे होते. पाहिलीत का कधी तिळाची फुलं? फार सुंदर असतात. आपल्या कुंडीमध्ये लावून बघा तुम्ही, असं त्याला छान शेंगा. तर तिळाची सुद्धा रचना इतकी सुंदर केलेली असते ना, असे एकाखाली एक सगळे तीळ असतात. तुम्ही पहा जवळ किती छान दिसतं ते. तसं त्याची इथं उपमा दिली आहे. तिळाच्या फुलाप्रमाणे नासिका होती. दात सुंदर कुंद फुलाप्रमाणे होते. विष्णूच्या तेजाने 18 हात तयार झाले. शस्त्र पाहिजेत ना, मग एकटीने मारायचंय महिषासुराला, एवढी शस्त्र तर हवीतच. वरुणाच्या तेजाने पाय तयार झाले. अशी एक सुंदर तेजस्वी देवी तिथं उत्पन्न झाली आणि सर्व देवांनी तिला आपापली शस्त्रे दिली. समुद्र, विश्वकर्मा, त्वष्टा, वरुण, हिमालय यांनी तिला विविध रत्नालंकार आणि सिंह हे वाहन दिलं. अशा त्रैलोक्य मोहिनी देवीची स्तुती देवांनी केली. मी तुम्हाला एक गंमत सांगते. गंमत म्हणजे तसं तुम्हाला माहिती पण असेल, इन्फॉर्मेशन म्हणू आपण, की तुम्ही सप्तशती वाचता सगळेजण, आणि आता नवरात्रात तर रोजच तुम्ही पाठ करत असाल. तर त्यामध्ये हे वर्णन आहे देवीचं, की कशी तयार झाली सगळ्यांच्या तेजापासून. समुद्राने तिला अमलानं कमलाची माळा दिली वगैरे सगळे माहिती आहे तुम्हाला. तर त्यामध्ये जे वसूंनी ती वसूंच्या पासून तिच्या बोटाची तिची बोटं आणि नख तयार झाली. हे विशेष आहे, जरा लक्षात घेण्यासारखं आहे. कारण वसू म्हणजे संपत्ती. तेव्हा आपल्या हातामध्ये संपत्ती आहे, याचा अर्थ आपण चांगलं कर्म करून भरपूर संपत्ती कमावू शकतो असा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की देवीचं आपण पाहतो की वरद असते, किंवा ही अभय मुद्रा असते, ही वरद मुद्रा असते, हो ना. अभय आणि वरद हस्त असे असतात. तर यामध्ये तिचे जी बोटं आहेत किंवा तिचा जो हा तळवा आहे तो नेहमी भक्ताकडे असतो, पहा, असा कधी नसतो. तर याच्यामध्ये जे वस्तू आहेत किंवा संपत्ती आहे, तर ती त्या हाताच्या बोटातून आपल्याकडे येते. कारण आपली बोटं ही अँटेनासारखी काम करतात. आपली ज्या एनर्जी आहे ती पास होते त्यातून. तसं देवाची एनर्जी आपल्याला त्याच्यातून मिळते. म्हणून आपल्याकडे जे नमस्कार करायची पद्धत आहे, त्यावेळेला आपण नमस्कार करणाऱ्याच्या मस्तकावर हात ठेवतो. म्हणजे काय करतो आपण, तर आपल्या हातामधले जे वस्तू आहेत, संपत्ती आहे किंवा एनर्जी म्हणा आजच्या भाषेमध्ये, किंवा मॅग्नेटिक पॉवर आपली काय असेल, तर ती आपण त्याच्याकडे पास करतो. तर हल्ली नमस्कार व्हायला कोणी वाकले की अरे करू नको वगैरे असं म्हणतात. तर ते म्हणणं अगदी चुकीचं आहे. कारण मग आपण त्याला एनर्जी देऊ शकत नाही. म्हणून पूर्वी परीक्षेला जाताना बघा, आई वडिलांना नमस्कार करून जायची पद्धत होते. हल्ली मुलं तसं काही करत नाही. सगळ्या घरात तरी तसं नाहीये, काही काही घरामध्ये करत असतील. तर हे नमस्कार करून घ्यावे, कारण आपण आपली एनर्जी त्याच्याकडे पास करू शकतो. आपण काय देऊ शकतो, नाही तर सांगा मला, कोणाला आपण काय देऊ शकतो? आपल्याजवळ भरपूर धन असलं तर थोडंफार देऊ शकतो आपण.
पण एनर्जी देणं आणि त्याला उभं करणं किंवा त्याला कॉन्फिडन्स देणं हे सगळ्यात मोठं दान नाही का बरं? तर आपण नमस्कार जरूर करून घ्यावा. आपणही आपल्यापेक्षा थोडा मोठ्याला नमस्कार करावा, म्हणजे त्यांची एनर्जी आपल्याला मिळते. आपल्यापेक्षा लहान असतील त्याने आपल्याला नमस्कार करावा, म्हणजे ही वस्तूंची जी संपत्ती आहे, कर्म करण्याची जी ताकद आहे हातातली, ती आपल्याला मिळते. असं हे जाता जाता आपलं सांगितलं. तेव्हा या देवीचं, ही देवी आपल्याला पूर्णांशाने आता पाहायला मिळतं तिचं रूप. मग या देवीचं महिषासुराशी घनघोर युद्ध झालं. त्याचे सर्व सेनानी मारले गेले. आता या युद्धामध्ये त्यांनी वेगवेगळी रूपं घेतली. तुम्ही सप्तशती वाचता, त्यामुळे ही सगळी रूपं सांगण्याची काही आवश्यकता नाही. पण ती शेवटी तिचं महिषासुराशी युद्ध झालं आणि महिषासूर मारला गेला, म्हणून ती झाली महिषासूर मर्दिनी. आता या शक्तीने 4 ठिकाणी आपलं रूप प्रकट केलं. त्यातलं एक स्थान म्हणजे सप्तशृंगगड आणि अन्य स्थानं म्हणजे तुळजापूर, कोल्हापूर, माहूर ही आहेत. आणि आपण याला 3.5 म्हणतो कारण ओंकाराच्या 3.5 मात्रा आहेत. आणि देवी ही मूळ आपण बघितलं आदिशक्ती आहे, परब्रह्मस्वरूपिणी आहे. ह्रीम किंवा ऐं, ओम हे दोन्ही महत्वाचे मंत्र आहेत. त्या मंत्रस्वरूपाने हे परमात्मा आणि परमात्म्याची शक्ती आहे. त्यामुळे ह्या 3.5 या शब्दाला अर्थ आहे. तेव्हा एक स्थान सप्तशृंगगड आणि अन्य स्थान म्हणजे तुळजापूर, कोल्हापूर आणि माहूर. महिषासुराचा वध केल्यानंतर देवी विश्रांतीसाठी सप्तशृंग गडावर आली. ती अद्याप तिथंच आहे. सप्तशृंगी देवीची भौगोलिक परिस्थिती कशी आहे आणि त्याच्या मागे कथा काय आहे? सप्तशृंगीचे भौगोलिक परिस्थिती साधारण काय आहे असा आपला प्रश्न आहे. तर म्हणजे तुम्हाला आजूबाजूचा परिसर किंवा त्या ठिकाणी असणारे परिवार देवता किंवा त्या ठिकाणी असणारी काही प्रकारची उपासना म्हणा किंवा तिथली कुंड वगैरे अशी माहिती आपण बघूया. त्यासाठी सप्तशृंगीला जाण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. पायथ्याशी एक धर्मशाळा आहे, गणपतीचं मंदिर आहे, रामतीर्थ नावाचे एक कुंड आहे, वाटेमध्ये शिलालेख आहेत. असं म्हणतात की संजीवनी वनस्पती आणताना हनुमानाने जो पर्वत उचलून आणला त्यातला एक भाग खाली पडला, तो म्हणजे हा सप्तशृंग गड आहे. त्यामुळे वनस्पती खूप असतील तिथे, औषधी वनस्पती. पठारावर पाण्याची 8 कुंड आहेत. सरस्वती, लक्ष्मी, तांबूल, आंबालय, शीतला, कालीकुंड, सूर्यकुंड, दत्तात्रेय अशी लहान मोठी कुंड त्या ठिकाणी आहेत. शिवालय नावाचं आणखी एक मोठं कुंड आहे तिथं. कुंडाजवळ सिद्धेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. सूर्यकुंडातल्या पाण्याने देवीला स्नान घातलं जातं. चैत्र पौर्णिमेला देवीचा ध्वज लावला जातो. डोंगरावर ध्वज लावणे हे बिकट काम आहे. बुटे गावातील पाटलांची मुलं किंवा त्यांच्याकडे हे काम वंश परंपरेने करतात. देवीच्या मंदिराची जागा ही 2 शिखरांच्या मध्ये एका गुहेसारख्या भागात आहे. तिथं देवीचं मंदिर आहे. ते डोंगराच्या भिंतीत कोरलं गेलंय आणि देवीची मूर्ती ही भव्य आणि उग्र असून नैसर्गिक डोंगर दगडात कोरलेली आहे. आता या मूर्तीचं वर्णन ना सप्तशृंगीच्या पोथीमध्ये अतिशय सुंदर केलंय. पहा, मी म्हटलं ना की देवीचं रूप बघितलं ना की आपण भारावून जातो, अचंबित होतो. आपले अष्टसात्विक भाव जागृत होतात. डोळ्यामध्ये पाणी येतं, घसा दाटून येतो, खूपच कंठ दाटून येतो आपला. असं खूप सुंदर वर्णन आहे. मी तुम्हाला पोथीतलं वर्णन वाचून दाखवते, सोपं आहे, अर्थ कळेल. तुझे रूप ध्यानी मनी, श्री मुकुट पंचफणी. नागाचा मुकुट आहे तिच्या मस्तकावर. केस मोकळे सोडोनी, मान झुकवली उत्तरे. उत्तरेकडे थोडीशी मान झुकवलेली. कुंकुम लावले स्वस्तिक. देवीचं कुंकुम पण फार सुंदर वेगवेगळ्या डिझाईनचं असतं. पहा तुम्ही तुळजाभवानी, अंबाबाई वगैरेचे रोज जर पाहत असाल, दर्शन घेत असाल तर रोज वेगळ्या प्रकारचं कुंकू असतं. तर हे स्वस्तिकाच आहे. हरिद्रा गुलाल बुक्काटिक, वक्र भुवया सुरेख, धनुष्याकृती शोभती. सुंदर भुवा आहेत तिच्या. शंकरे चंद्रमा धरीला जटेत, तोची तुझी या मुकुटात. चंद्र सुद्धा तिच्या मुकुटामध्ये आहे. असं ललितेच्या पण आहे. आपण पाहणार आहोत ललिता देवीचं चरित्र. दैत्यावरील क्रोध बहुत, शीतल होण्या धरीला असे. चंद्र का धरला तिने डोक्यावर, तर दैत्याशी
युद्ध करताना जो एकदम तापली होती, ती दमली होती, तापली होती, ते शीतल होण्यासाठी तिने तो चंद्र धरलेला आहे, चंद्रकोर धरलेली आहे. किंचित मुरडले नाशिक, नथनी सर्जाची सुरेख, ना घाट येतो. गालावरी लागली टीक, दृष्ट सगुणीला होईल. ब्युटी स्पॉट आहे तिच्या गालावर. कर्णफुले शोभती छान, तांबूल विडा मुखी धरून. आपण रेणुकाचं पण पाहिलं, ती पण तांबूल तिच्या मुखामध्ये आहे, तसं हिच्या मुखामध्ये पण तांबूल आहे. अलंकार गळा भरून नाभीपर्यंत लोळत, असे भरपूर दागिने तिने घातलेले आहेत नाभीपर्यंत. रंगारंगाच्या पैठण्या फार, पैठणी नसत्या ती रोज सुंदर वेगवेगळ्या. नारळी जरतारी बुट्टेदार, हे सुद्धा सांगितले कवीने की डिझाईन कसं आहे त्याच्यावर. जरतारी आहेत, बुट्टे आहेत. छातीवरी उभा पदर, गुर्जरनी माय माझी. हे फार मला खूप याची गंमत वाटली या शब्दाची. गुर्जरी आहे, म्हणजे गुर्जरी म्हणजे असा उजव्या बाजूने पदर असतो ना, आपण महाराष्ट्रीयन बायका डाव्या बाजूने घेतो, ते उजव्या बाजूने घेतात, तर इथं तिला गुर्जरनी म्हटलेलं आहे. शिंदेशाही तोडर घालून, बघा कोणाकडून घेतले विचारायला पाहिजेत नाही का. शिंदेशाही तोडे आहेत तिचे. सव्य चरण उचलवणं, थोडासा पाय उचललेला आहे तिने, उजवा पाय वाम पुढे टाकले, स्टाईल मध्ये उभी राहिली एकदम. कमंडलू रुद्राक्ष माळा, हातात कमंडलू रुद्राक्षाची माळ आहे. वाम सव्य दोन्ही करा, उजव्या डाव्या हातामध्ये, डाव्या हातात कमंडलू, उजव्या हातामध्ये रुद्राक्ष माळ. सव्य हस्ती परशु धरला, आणखीन हात आहेत ना तिला, उजव्या हातामध्ये परशु आहे. वाम लावीला मुकुट, असे डावा हात तिने मुकुटाला असं लावलेलं आहे. आणिक हस्त चतुर्दश, आणि 14, तिला एकूण 18 हात आहेत. शस्त्रे धरिले बहुवश, दृष्ट दानव दंडनास, वर्णिता विस्तार वाढेल. काय एवढी धरली, तर दृष्ट दानवांना मारण्यासाठी आणि दंड देण्यासाठी, म्हणून तिने एवढी शस्त्र हातामध्ये धरलेली आहे. प्राकृत सप्तशृंगी स्तोत्र याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगू शकाल? या स्तोत्राचं महत्व असं आहे शर्मिलाताई, की याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मार्कंडेय पर्वत आणि सप्तशृंगीची परिक्रमा करावी, हे जरा विशेष आहे तिथलं. देवीचं स्तोत्र म्हणावं. या स्तोत्रामध्ये देवीचे अनेक नावं गुंफलेत. सप्तशतीचा पाठ करावा, कोटी तीर्थामध्ये स्नान करावे. देवीच्या भक्तीने संकट दूर होतात आणि देवीने कृपा केल्यावर मोक्ष मिळतो. आता हे आपण सगुण उपासनेचं जरी पाहत असलो तरी आपण कायम लक्षात ठेवायचं की ही आदिशक्ती आहे, परमात्म्याची पराशक्ती आहे आणि ती अभिन्न आहे सृष्टीशी. या सृष्टीमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक चराचरामधलं प्रत्येक कण म्हणजे भगवतीच आहे, हे एकदा आपण पाहायला शिकलं पाहिजे. आणि मग सगुण उपासनेमध्ये आपल्याला खूप आनंद मिळतो. समर्थ रामदासांनीच म्हणलंय की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणजे आपल्याला सगुणाचा आधार जरी घ्यावा लागला तरी आपल्याला जायचंय ते निर्गुणाकडेच. या भगवतीशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे, या भगवतीला आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आधी आपल्याला तिचं श्रवण करायला पाहिजे, की जे आपण ह्या जागर निमित्ताने करतो आहोत. मग त्याचं मनन केलं पाहिजे की खरी ही शक्ती काय आहे, कुठे असते, आपल्याला दिसते का ती, आपल्याला समजून घेता येते का, असं तिचं मनन व्हायला पाहिजे. शास्त्र चिंतन करायला पाहिजे, श्रवणाचं त्याचं चिंतन करायला पाहिजे. आणि मग तो ध्यास घेतला पाहिजे की मला या भगवतीचे साक्षात अनुभव घ्यायचा आहे, अनुभूती घ्यायची आहे. तेव्हा हे मोक्ष मिळणे वगैरे हे त्याच्यामध्ये आपोआपच येतं. भक्ती पण आपोआप निर्माण होते. जसं आपण जिज्ञासू असू, ज्ञानी असू, तर ज्ञानी भक्त हा भगवंताला जास्त प्रिय असतो, असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा महिषासुर मर्दिनीचा अवतारच राक्षसांचं पारिपत्य करण्यासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी आहे. देवी अथर्वशीर्षात आपण पाहिलेले की ऋषींचा द्वेष करणाऱ्या, हिंसा करणाऱ्या, 3 पुरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या राक्षसांचा नाश करण्यासाठी मी संहारक रुद्राच्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवते. म्हणजे माझ्या प्रेरणेने शिवधनुष्य तयार ठेवतो. हे पहा केवढा आत्मविश्वास आहे. आणि देवीच्या उपासनेने प्रत्येक स्त्रीमध्ये हा आपल्या शक्तीचा जागर झाला पाहिजे. आपण नुसतं जागर म्हणून उपयोगाचं नाही, किंवा उदोकार म्हणजे तू उठ, आता उदय झालाय, शक्तीचा उदय होतो आहे,
तो जी शक्ती आपल्यामध्ये आहे तिचा आपल्याला उदय करायचा आहेच, ती सुप्त आहे. मग अशी आपण कुंडलिनीचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये ही जी 7 चक्र आहेत, ती प्रत्येक चक्राची जी अशी एक शक्ती आहे, ती शक्ती आपण सुप्त अवस्थेमध्ये ठेवतो, ती आपण जागृत ठेवत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीने काय, पुरुषाने काय, जागृत असलं पाहिजे आणि त्या जागृतीमध्ये समजलं पाहिजे की अरे हे जग दिसतंय, हे सगळं शक्तीचाच आविष्कार आहे आणि हे याचाच एक भाग आपण आहोत, याचाच एक अंश आपण आहोत. त्यामुळे आपण ही शक्ती आपल्यामध्ये सगळीच्या सगळी आणू शकतो किंवा तिच्याशी पूर्ण एकरूप होऊ शकतो. समर्थाने म्हणलं ना, उपासना इतकी मोठी करा की ब्रह्मांड भेदूनी पलाडनावी. म्हणजे आपण जे अंशात्मक आहोत ते आपण पूर्ण होऊया ना, पूर्ण वर्तुळ होऊया. त्यामुळे हे जरी ते आपण म्हणत असलं की देवीची उपासनेने किंवा देवीचं उपासना म्हणजे जागर आहे, शक्ती जागर आहे, पण नुसतं शब्द म्हणून उपयोगी नाही, त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. तेव्हा ती म्हणते की माझी स्तोत्र गाणाऱ्या भक्तांच्या समवेत राहून त्या असुरांचा मी नाश करते. ती स्वतःने ती तुम्हाला प्रेरणा देते, तुमच्या हातामध्ये ताकद देते, तुमच्या मनाला जिद्द देते, बुद्धीमध्ये त्याचं सोल्युशन देते. सगळी शक्ती आहे ना. आपण पहिलं बघितलं इच्छा, ज्ञान, क्रियाशक्ती. मग या देवीने काय केलं तेच वापरलं ना. इच्छाशक्ती वापरली, क्रियाशक्ती वापरली, ज्ञानशक्ती वापरली. तेव्हा ती परस्त आणि त्यासाठी ती स्वर्गामध्ये पण येते आणि पृथ्वीवर पण अवतार घेते. आपल्यामध्ये ती शक्ती आहे हे एकदा आपल्याला समजलं आणि त्या शक्तीला कसं जागृत करायचं, तिचा जागर कसा करायचा. नुसतं 9 दिवस तिची उपासना करून उपयोग आहे का? 9 दिवस तर हे महत्वाचे आहेतच, पण तरी सुद्धा तिचा जागर सतत आपल्या मध्ये व्हायला पाहिजे किंवा जागृतच असायला हवं. अध्यात्मामध्ये सुद्धा अलर्टनेसला खूप महत्व आहे. तेव्हा आताच्या काळात सुद्धा आपण आधीच बघितलं सुरुवातीला की कितीतरी वाईट प्रकार सगळीकडे चाललेत. रोजचं वर्तमानपत्र उघडलं की गुन्हेगारी, बलात्कार वगैरे वगैरे सगळं चालू असतं. तेव्हा अशा निंदकर्म करणाऱ्यावरती भगवती लक्ष ठेवून असते आणि वेळ आल्यावर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी ती त्याचा निपात करते. तेव्हा माता सप्तशृंगीला पण अशी प्रार्थना करूया आपण की तिने आपल्याला आपल्यामध्ये शक्तीचं जागरण करावं आणि आपल्याला सगळ्या संकटांवर मात करण्याची बुद्धी द्यावी, आत्मविश्वास द्यावा. सप्तशृंगी देवीची उपासना कशी करावी? सप्तशृंगी पाठवली म्हणे देवी महात्म्य वर्णिले आहे. आणि हो, तिला खीरपुरीचं नैवेद्य लागतं. हे मी विसरले मगाशी. आपल्याला पण खीरपुरी आवडते की नाही, देवीला पण खीरपुरी आवडते. सप्तशृंगी पाठवलीमध्ये देवी महात्म्य आहे. देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेच्या वेळी 1 आठवडा आणि अश्विन नवरात्र 10 दिवस असते. संत एकनाथांचे समकालीन त्र्यंबकराज यांनी सप्तशृंगीची उपासना केली होती आणि देवी त्यांना प्रसन्न झाली होती आणि तिने त्यांना ब्रह्मज्ञान पण दिले. त्यांनी बालबोध या ग्रंथात त्याचं वर्णन केलेलं आहे. शके 1500च्या सुमारासचा हा ग्रंथ आहे. महानुभाव संप्रदायाचे चक्रधर स्वामी आपल्याला माहिती असते, स्थापक आहेत ते. निरंजन रघुनाथ यांच्या वाङ्मयात सुद्धा देवीचा उल्लेख आहे, चक्रधर स्वामींच्या वाङ्मयात पण आहे. मैराळ नावाचा बडोद्याचा एक सावकार या देवीचा भक्त असल्याचे समजते. मच्छिंद्रनाथांनी भगवतीला प्रसन्न करून घेऊन अनेक देवदेवतांकडून शक्ती प्राप्त करून घेतली होती, सिद्धी वेगवेगळ्या, असा उल्लेख नाथ वाङ्मयात सापडतो. नाथांना शाबरी विद्या याच देवीकडून मिळाली असं म्हणतात. शाबरी विद्या ही थोडीशी तांत्रिक आहे, त्यामध्ये बीजाक्षर वगैरे आहेत आणि विशेषतः संकट काळामध्ये शाबरी विद्येचा पाठ केला जातो. शाबरी विद्या रोज म्हणणारे सुद्धा साधक आहेत आणि ती मोठी महत्वाची असे स्तोत्र आहेत. देवी उपासनेत सप्तशती पाठ आता या दिवसात तुम्ही म्हणता सगळे, पण त्याला महत्व आहे. देवीची विविध स्तोत्र म्हणणे, जप, हवन याचा संदर्भ म्हणजे याचा अंतर्भाव आहे. मार्कंडेयांचा आश्रम सप्तशृंगी गडावर होता आणि तो जी देवी एकीकडे झुकलेली आहे असा तिने हात जो डाव्या बाजूला लावलाय, तर असं सांगतात की मार्कंडेय सप्तशतीचा पाठ करतात आणि ती ऐकते आहे. अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर देवी त्यांना प्रसन्न झाली. तिने त्यांना वर मागायला सांगितलं. ऋषी म्हणाले, आई, तुझा निवास इथे असायला हवा.
मी रोज तुला पुराण सांगावं. देवी तथास्तु म्हणाली आणि तिथे स्वयंभू रूपात अवतरली. याशिवाय आणखीन एक कथा सांगितली जाते की सप्तशृंगीचा संबंध शरीरातील कुंडलिनी शक्तीच्या 7 चक्रांशी आहे. मच्छिंद्रनाथ आणि चौरंगीनाथ यांची भेट इथं झाली. चौरंगीनाथांचे हातपाय तुटले होते. आपण नाथांचे महात्म्य वाचलं असेल का? काय नवनाथ भक्ती कथासार म्हणून ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये ही माहिती आपल्याला मिळेल सगळी. तर चौरंगीनाथांचे हातपाय तुटलेले होते, त्यांना हातपाय पुन्हा प्राप्त झाले, अशी कथा इथं सांगितली जाते. लेखक श्री मुकुंद केळकर यांनी एक नित्यपाठासाठी सप्तशृंगीची पोथी लिहिली आहे. त्यामध्ये देवीच्या मूर्त स्वरूपाचं वर्णन आहे. त्यात असं म्हटलंय की एका धनगराने मधाची पोळं बघून त्याच्यामध्ये काठी घातली. काठी बाहेर काढल्यावर त्याला शेंदूर लागलेलं दिसलं. मग धनगराने जेव्हा पोळं काढलं तेव्हा त्या ठिकाणी त्याला देवीची शेंदूर चर्चित अशी मूर्ती दिसली. त्याचं वर्णन आपण बघितलेलं आहे. देवी सप्तशृंगी गडावर निवास करण्यासाठी आल्यावर पाताळात राहणारा भीम दैत्य पृथ्वीवर आला. हे दैत्यानं जोरच येतो. आई नाही म्हटल्यानंतर वांड मुलं कशी लगेच खोड्या करतात तसं असतंय. आणि त्यांनी हाहाकार म्हणला. त्यांनी पृथ्वी जिंकली, स्वर्गलोक जिंकला, देवाला पळवून लावलं. तर ते सगळे देव मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात आले. मार्कंडेयांनी त्यांना कोटी तीर्थामध्ये स्नान करून देवीची आराधना करायला सांगितली. देवी प्रसन्न झाली आणि तिने भीमदैत्याशी युद्ध करून त्याचा नाश केला.